दररोज सकाळचा नाश्ता बनवणे हे काही सोपे काम नाही। रोज नाश्त्यात काय बनवावे हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। पोहे, उपमा, इडली, पराठा हे नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो। त्यामुळे काहीतरी वेगळं खाण्याची सगळ्यांचीच इच्छा होते। आणि जर तुम्हाला काहीतरी हटके आणि चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे हा एक वाटी रव्यापासून बनलेला पोटभरीचा नाश्ता बनवू शकता। बनवायला काही जास्त वेळ लागत नाही। घरातच असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा कुरकुरीत पदार्थ बनवलेला आहे। रोज रोज वेगळा नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तर चला हा एक वाटी रव्यापासून पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा हे पाहूया। तर नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात अगोदर हा पोटभरीचा आणि कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक पळीभर तेल घेतलेलं आहे। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत, सोबतच अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक आणि उभ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेली आहे। आता हे सर्व साहित्य मंद आचेवर याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत काही सेकंदापर्यंत या तेलामध्ये चांगली परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण पांढरे तीळ वापरलेले आहेत, त्यामुळे काय होईल, आपला हा नाश्ता दिसायला देखील सुंदर दिसेल आणि खायला देखील पौष्टिक होईल। आता हे सर्व साहित्य मंद आचेवर या तेलामध्ये मी काही सेकंदासाठी चांगले परतून घेतलेले आहेत। तर मी पाहू शकता हे सर्व जिन्नस मी रंग न बदलता आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत चांगले परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये सारख्याच वाटीने 2 वाटी इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता इथे आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य घेण्यासाठी इथे कोणताही कप किंवा वाटी किंवा एखादं भांडं सेट करायचं आणि त्या भांड्यानेच किंवा कपाने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मीडियम फ्लेमवर या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आता 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे। आता गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा। म्हणजे 1 वाटी रव्यासाठी मी इथे 2 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे। रवा एकदाच न टाकता थोडा थोडा करून या पाण्यामध्ये मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि जर रवा एकदाच या पाण्यामध्ये टाकला तर त्याची गुठळ्या होण्याची शक्यता असते। त्यामुळे काय करायचं, एका हाताने थोडा थोडा रवा टाकत चालायचं आणि एका हाताने हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करत चालायचं आहे। आता रव्याने तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे। या मिश्रणामध्ये तुम्ही पाहू शकता अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत। आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत याची चांगली वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा रवा चांगला शिजला जाईल। आता तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे आणि सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत। आता हा रवा साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। आता साधारण हा रवा मी 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर चांगला झाकून ठेवलेला होता। आता हा रवा तुम्ही पाहू शकता याच्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। पण हे रव्याचं मिश्रण गरम असतानाच आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। शक्यतो हे रव्याचं मिश्रण गार होऊ द्यायचं नाही। आणि हे रव्याचं मिश्रण हलकसं गार झालं की हाताला थोडंसं तेल लावून हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थोडंसं जास्तच गरम आहे, त्यामुळे थोडंसं हे हलकसं गार झालं की हे मिश्रण मी पूर्ण एकजीव करून घेणार आहे। पण त्या अगोदर यामध्ये आपण 2 बटाटे उकडलेले घालूयात। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यांची साल काढून हे बटाटे किसणीनं खिसून घेतलेले आहेत। आता तुम्ही इथे 2 बटाट्याच्या ऐवजी 1 मोठा बटाटा घातला तरीही चालेल। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले टाकायचे आहेत। अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, सोबतच अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। आता बाइंडिंगसाठी इथे मी अर्धी वाटी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही इथे त्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल। तांदळाचं पीठ वापरलं तर हा नाश्ता अजूनच कुरकुरीत होण्यास मदत होईल आणि सोबतच चिमूटभर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। हे रव्याचं मिश्रण कोमट असतानाच हे टाकलेले सर्व जिन्नस या रव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। थोडंसं कोमट असतानाच या मिश्रणापासून आपल्याला नाश्ता बनवायचा आहे।
जर हे मिश्रण थोडंसं गार झालं तर आपल्याला ज्या आकाराचा हा नाश्ता बनवायचा आहे त्याला तो आकार देता येणार नाही। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडतीचे अजून मसाले देखील यामध्ये ॲड करू शकता बरं का। आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत। जसं आपण पीठ मळून घेतो त्याच पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता सर्व जिन्नस यामध्ये चांगले मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही हे पीठ पाहू शकता, म्हणजेच हे मिश्रण तुम्ही पाहू शकता जसं पाहिजे तसं अजून सॉफ्ट झालेलं नाही। आता वरून यामध्ये अर्धी पळीभर किंवा एक पळीभर यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे तेल लावून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण एकदम सॉफ्ट असं तयार होईल। आणि हे मिश्रण तेल टाकल्यावर चांगलं मळून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे। तर आपलं हे मिश्रण नाश्ता बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे। आणि या रव्याच्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, म्हणजेच लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याला गोलाकार असा द्यायचा आहे। आता तुम्हाला इथे जो आकार आवडतो नाश्त्याचा तुम्ही इथे तो आकार या नाश्त्याला देऊ शकता। तर आजचा हा नाश्ता मी सिलेंड्रिकल आकाराचा हा नाश्ता तयार करणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे गोलाकार, त्रिकोणाकार, आयताकार किंवा चौकोनी आकाराचा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। तुम्हाला जो आकार नाश्त्याचा आवडतो तो आकार या नाश्त्याला देऊ शकता। तर पहा, अशा प्रकारे मी हा सिलेंड्रिकल आकाराचा नाश्ता तयार केलेला आहे आणि सारख्याच पद्धतीचे एकसारख्याच आकाराचे गोळे घेऊन त्याला हा सिलेंड्रिकल आकार द्यायचा आहे। नाश्ता बनवायला देखील खूप सोपा आहे आणि खायला त्याहूनही खूप चविष्ट आहे। लहान मुलं देखील या नाश्त्याला खूपच आवडीनं खातील। तुम्ही याला रवा कटलेट देखील म्हणू शकता। जर तुम्हाला हाताने असा हा सिलेंड्रिकल आकार देता येत नसेल तर अशा प्रकारे एखादं खाली ताट किंवा एखादं पोळपाट घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाचा देखील सारख्याच आकाराचा नाश्ता तयार करून घ्यायचा। पहा, उर्वरित मिश्रणाचा मी एकसारख्या आकाराचा हा नाश्ता तयार करून घेतलेला आहे। तर चला या नाश्त्याला आपण लगेचच फ्राय करून घेऊयात। आता हा नाश्ता तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय देखील करू शकता। आता इथे कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि हा नाश्ता या तेलामध्ये मी चांगला फ्राय करून घेणार आहे। आणि हा नाश्ता तेलामध्ये टाकताच याला लगेचच हात लावायचा नाही, साधारण 1 ते 2 मिनिटांनीच हा नाश्ता खालीवरती करायचा आहे। काही मिनिटांनी तुम्ही पाहू शकता या नाश्त्याचा हलकासा रंग गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे। तेव्हाच या नाश्त्याची मी बाजू बदलून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलरवर हा नाश्ता चांगला तळून घ्यायचा। आणि हा नाश्ता तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। मिडियम आचेवरच हा एकसारख्या रंगावर हा नाश्ता तळून घ्यायचा। हा नाश्ता मी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर चांगला तळून घेतलेला आहे। आता हा नाश्ता तेलातून बाहेर काढायचा आहे, पण तेलातून बाहेर काढताना याचं तेल चांगला निथळून घ्यायचं आहे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित नाश्ता देखील या तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा। तर पहा, दुसऱ्या नाश्त्याची बॅच देखील आपली तळून रेडी आहे। तर अशाच प्रकारे हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। तर तयार आहे 1 वाटी रव्यापासून बनलेला हा पोटभरीचा नाश्ता। दिसायला देखील आकर्षक आहे आणि खायला देखील त्याहूनही टेस्टी आहे। तुम्ही हा नाश्ता टोमॅटो सॉस सोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणी सोबत देखील हा नाश्ता सर्व करू शकता। हा नाश्ता तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील सदस्यांना नक्कीच आवडेल, मला आशा आहे। तर हा नाश्ता पहा, आतून अजिबात कच्चा राहिलेला नाही, खूपच बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।